नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। वयाच्या 40 नंतर कुठली काळजी घेतली पाहिजे आणि स्वस्थ जीवन कसं जगायचं याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा। पूर्वी आयुष्यमान जे होतं ते साधारण 100 वर्षाच्या आसपास होतं। आता ते आयुष्यमान आपलं खूप कमी झालेलं आहे आणि वयाची 40 आली की आपण आयुष्याच्या निम्म्या टप्प्यावरती आलेलो असतो। बऱ्याच जणांना हार्मोनल चेंजेस होतात, विशेष करून स्त्रियांच्या बाबतीमध्ये 40 आली की हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे। त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळे बदल, हार्मोनल चेंजेस जे आहेत ते होत असतात। मासिक पाळी जी आहे ती बंद होण्याच्या मार्गावर असते। मानसिक संतुलन जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी डिस्टर्ब होत असतं। त्यामुळं त्या दृष्टीनं काय काळजी घ्यायची ते आपण बघायचं आहे। पुरुषांच्या बाबतीमध्ये साधारण असे हार्मोनल चेंजेस फारसे जरी होत नसले तरी सुद्धा फिजिकली काही चेंजेस होत असतात। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस पांढरे व्हायला लागतात। आपण जर काही तपासण्या केल्या तर त्याच्यामध्ये शुगर वाढलेली असते, कुणाला बीपीचा त्रास चालू झालेला असतो। त्यामुळं वयाची 40 आली त्याच्या पूर्वी जरी तुम्ही तपासण्या करत असला तरी 40च्या उंबरठ्यावरती एकदा लिपिड प्रोफाईल नावाची जी तपासणी आहे तर ती करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल किती आहे, ते योग्य प्रमाणात आहे का, किती प्रमाणात वाढलं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं। त्याचबरोबर इतर काही तपासण्या असतात, जसे की शुगर असेल, 3 महिन्याचे शुगरचं ॲव्हरेज रेंज किती आहे ते असेल। त्यानंतर ECG असेल, 2D इको असेल, हृदयाच्या दृष्टीनं या तपासण्या आहेत। तर त्या एकदा करून घेतल्या की आपल्याला नेमकी कुठली काळजी घ्यायची ते स्पष्ट होतं। आजकाल बऱ्याच जणांच्या व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ह्याची कमतरता दिसून येते। म्हणजे साधारण 10 पैकी 5 ते 7 लोकांच्यामध्ये या व्हिटॅमिनची कमतरता असते। तर ती सुद्धा आपण रुटीन चेकअपमध्ये आपल्या जर समाविष्ट केली तरीसुद्धा आपल्याला जीवनात अनेक बदल घडवता येतात, उत्साह निर्माण करता येतो। ज्या कमतरता आहेत त्याची औषधं घेता येतात किंवा त्याच्याशी पूरक असा आहार आपल्याला आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करता येतो। आपण पूर्वीसुद्धा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की दररोज अंगाला तेल लावण्याचं किती महत्त्व आहे। तर वयाच्या 40 नंतर हाडांची झीज जी आहे ती जास्त प्रमाणात व्हायला लागते। सगळे धातू जे आहेत शरीरात त्यांची झीज व्हायला लागते आणि नवीन धातू निर्माण प्रक्रिया जी आहे ती थोडीशी मंदावते। तर आहे ते धातू टिकून ठेवण्यासाठी, आहे तो उत्साह आणि इम्युनिटी टिकून ठेवण्यासाठी आणि त्वचा सुंदर राखण्यासाठी, हाडं मजबूत ठेवण्यासाठी, स्नायू लवचिक राहण्यासाठी दररोज जर अंगाला तेल लावलं तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। तेल म्हणजे तिळाचं तेल, ते थोडंसं कोमट करायचं आणि संपूर्ण अंगाला हलक्या हाताने मसाज करायचा। सांध्यांच्या ठिकाणी गोलाकार मसाज करून ते तेल जिरवायचं आहे। औषधी तेलामध्ये सुद्धा अनेक भरपूर प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये दूध वगैरे घालून ती तेलं तयार केलेली असतात। त्याच्यामध्ये धानवंतर तेल असेल, त्यानंतर सहचरादी तेल असेल, बला तेल असेल, समर्थ मसाज ऑइल असेल, अशी वेगवेगळी तेलं जी बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर ती सुद्धा आणून तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता। त्याचबरोबर पुढचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नस्य आणि कर्णपुरण। नस्य म्हणजे औषधी तेल किंवा तूप नाकात टाकणं आणि कर्णपुरण म्हणजे औषधी तेल कानामध्ये टाकणं। फक्त कानामध्ये तेल टाकताना ते ऑटोक्लेव करून स्वच्छ ऑटोक्लेव करण्याची विशिष्ट पद्धत जी आहे ती जर समजून घेतली आणि त्या पद्धतीनं जर 1-2 थेंब कानामध्ये रोज आपण घालत राहिलो तरीसुद्धा कानाची जी शक्ती आहे ती टिकून राहण्यासाठी मदत होते आणि कानाच्या विविध आजारांपासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं। नस्य म्हणजे औषधी तेल किंवा तूप नाकामध्ये टाकणं। खांद्याच्या वरचे जे आजार आहेत त्याच्यासाठी ते उपयोगी पडतं। किंबहुना प्रत्येक आजारामध्ये आपण नस्य करू शकतो आणि त्याचा फायदा प्रत्येक आजारामध्ये आपल्याला होतो। कसं आहे, वयाच्या 40 नंतर मेंदूची झीज जी आहे ती व्हायला लागलेली असते। त्यातल्या त्यात 60-70 नंतर मेंदू सुकायला लागतो किंवा ब्रेन ॲट्रोफी नावाचा जो त्रास आहे तो व्हायला लागतो बऱ्याच जणांना। त्याच्याशी संदर्भात अनेक गोष्टी आहेत, म्हणजे आपोआपच हे होतं असं नाही, आपल्या काही कुठल्या गोळ्या चालू आहेत, आपल्याला टेन्शन किती आहे, या अशा अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मेंदूवरती येत असतो आणि आपली बुद्धी तल्लख राहण्यासाठी म्हणून आपण नस्य जे आहे त्याचा वापर करून घेऊ शकतो। कारण नासाही शीर्षोद्वारम असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपलं नाक जे आहे ते डोक्याचं द्वार आहे असं सांगितलेलं आहे। त्यामुळं नाकामध्ये टाकलेलं औषध मेंदूपर्यंत जाण्यासाठी त्याचा फायदा होतो। वयाच्या 40 नंतर शरीरातला वात वाढलेला असतो आणि त्यामुळं अभ्यंगाचं खूप महत्त्व आहे। म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागाला आपण आता मगाशी बघितल्याप्रमाणे जर तेल लावत गेलो तर प्रत्येक अवयवाची जी आहे शक्ती तर ती टिकून राहण्यास मदत होते आणि ती वाढण्यास मदत होते। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा जो वायू आहे किंवा वात दोष आहे तर तो नियंत्रणात राहतो आणि वात कंट्रोलमध्ये किंवा नियंत्रणामध्ये असला की बाकीचे इतर दोष जे आहेत, कफ आणि पित्त, ते सुद्धा नियंत्रणामध्ये राहतात। वातामुळे होतं काय
की शरीर कोरडं पडायला लागतं, त्वचेवरती सुरकुत्या यायला लागतात, विस्मरण व्हायला लागतं किंवा इतर अनेक गोष्टी म्हणजे पाय घसरून आपण पडलो आहे किंवा पाय मुरगाळला आहे आणि अशा वेळेला लगेच फ्रॅक्चर होणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या वयामध्ये जाणीवपूर्वक या अभ्यंगाच्या माध्यमातून आपल्याला टाळता येतात. त्याचबरोबर इतर अनेक प्रकार आहेत जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यामध्ये हृदय बस्ती आहे, जानू बस्ती आहे. हे जर तुमच्या जवळच्या वैद्यांकडून तुम्ही शिकून घेतलं आणि तुमच्या प्रकृतीला कुठलं तेल उपयोगी आहे हे जर जाणून घेतलं तर या गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि तुमचे जे अवयव आहेत त्यांची शक्ती वाढवू शकता. त्याचबरोबर तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही पूर्वीपासून व्यायाम करत असाल तर तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. जरी व्यायाम करत नसाल तरी एका बाजूनं सकाळी रोज फिरायला जाणं किंवा काही ठराविक 3, 5, 12 अशा संख्येमध्ये सूर्यनमस्कार चालू करणं हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी जेवढ्या स्वच्छ हवेमध्ये तुम्ही फिरायला जाल तेवढेही तुमच्या शरीरातली रक्तामधली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती जास्त चांगल्या पद्धतीनं वाढते आणि दिवसभर तुम्हाला उत्साह राहतो किंवा तुम्ही फ्रेश राहता. तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही पाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर जेवढं ताजं आणि गरम अन्न खाता येईल तेवढं खायचं आहे. म्हणजे शरीरातले जे धातू आहेत ते चांगल्या पद्धतीचे तयार होतात. शिळं अन्न खाल्लं, फ्रीजमधलं खाल्लं किंवा बाहेरचं जे फूड आहे ते खाल्लं तर त्याचा त्रास आपल्या शरीराला होत असतो. फक्त एकदा खाल्ला आणि तो त्रास झाला असं होत नाही. ती सवय वर्षानुवर्ष आपली असते आणि त्याच्या माध्यमातून आपण आजारी पडतो किंवा वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होतात. त्यामुळं या गोष्टी टाळायच्या आहेत, बाहेरचं खाणं वगैरे, आणि जेवढं ताजं आणि गरम खाता येईल त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीनं पंचकर्म हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पंचकर्म हे बेसिकली आपल्या शरीराची प्रकृती कुठली आहे आणि निसर्गात कुठला ऋतू चालू आहे यानुसार केलं जातं. पंचकर्म ही शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे. शरीरात आपल्या जे न पचलेलं अन्न असतं किंवा वेगवेगळ्या दोषांची कमी जास्त जी झालेली असते तर ती कमी करण्यासाठी, म्हणून ती नियंत्रणात आणण्यासाठी आणि शरीर शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी पंचकर्माचा खूप चांगला फायदा होतो. तर वर्षातून एकदा आपल्या प्रकृतीनुसार आपल्या जवळच्या वैद्यांकडून पंचकर्म जर करून घेतलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. पंचकर्म केल्यानंतर रसायन चिकित्सा म्हणून आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहे. तर रसायन म्हणजे शरीरातले सगळे धातू पुष्ट करणारे, शरीरातले धातू वाढवणारे आणि शरीर चिरतरून ठेवणारं असं औषध आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर त्यामध्ये आवळा हे नित्य सेवनीय असं रसायन आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण रसायन म्हणून वापरू शकतो. च्यवनप्राश असेल, भार्गवलेय असेल, त्याचबरोबर ब्राह्म्य रसायन असेल, सिंह रसायन असेल, असे वेगवेगळे रसायनाचे प्रकार आहेत ज्यांच्यामध्ये आवळा किंवा इतर अनेक औषधं घालून हे रसायन तयार केलेलं असतं. पंचकर्म झाल्यानंतर जर रसायन घेतले तर शरीरातले धातू पुष्ट होतात आणि आपल्याला आपलं जे तारुण्य आहे ते टिकवून ठेवण्यासाठी त्याचा खूप उत्तम पद्धतीनं फायदा होत असतो. आहारामध्ये तूप, लोणी आणि दूध यांचा योग्य प्रमाणात वापर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भाज्या ज्या आहेत त्या आपल्या प्रकृतीला कुठल्या सूट होतात हे जाणून घेऊन त्यासुद्धा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. 40 नंतर साधारण माणसांनी एकभुक्त राहावं असं म्हटलं जातं. म्हणजे दुपारचं जेवण जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे आणि संध्याकाळी थोडंसं हलकं खायचं आहे. अशा पद्धतीनं जर आहार ठेवला तर दीर्घायुष्य मिळायसाठी मदत होते. साधारण वय जसं वाढत जातं तसं शरीर खारकेसारखं बारीक झालं पाहिजे. असं जर आपलं असेल तर आपण निरोगी आहेत असं समजायचं आणि आपलं वयसुद्धा वाढतं आहे आणि आपली शरीरयष्टीसुद्धा वाढते आहे. असं जर होत असेल तर आपल्यामध्ये काहीतरी आजार निर्माण होते किंवा शरीराचा बॅलन्स कुठेतरी बिघडला आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीनं योग्य ज्या आहेत त्या तपासण्या करणं गरजेचं असतं. आपण आहाराबद्दल बघितलं. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे निद्रा. आहार, निद्रा आणि अब्रह्मचर्य या 3 गोष्टी ज्या आहेत त्या शरीराचे 3 उपस्तंभ आहेत. म्हणजे आपण एखादी बिल्डिंग बांधताना जसे पिलर्स असतात तसे आपल्या शरीराचे 3 पिलर्स म्हणजे आहार, निद्रा आणि अब्रह्मचर्य. तर निद्रेचं सुद्धा खूप महत्त्व आहे. निद्रा म्हणजे झोप जर व्यवस्थित असेल तर आपलं शरीर एकदम व्यवस्थित राहतं किंवा आपल्या शरीरातली सुखाची आणि दुःखाची जी भावना आहे तर ती निद्रेवरती अवलंबून असते. एवढं निद्रेचं महत्त्व आहे. त्यामुळे योग्य आणि पुरेशी झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. साधारण रात्री 10 वाजल्यापासून पुढं पित्त आणि वाताचा काळ चालू होतो. तर त्यानंतर जागरण जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचं आहे. म्हणजे ते सगळ्यांनीच फॉलो करायचं आहे, परंतु 40 नंतर या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत. व्यायामाबरोबरच प्राणायामाचंसुद्धा खूप महत्त्व आहे. अनुलोम विलोम आणि ओंकार किंवा त्याचबरोबर इतर ज्या ध्यानधारणा आहेत किंवा तुम्ही इतर कुठले मेडिकेशन करत असाल तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा तुमच्या शरीराला होतोच. त्याचबरोबर तुमचं मन शांत राहण्यासाठी सुद्धा या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो. काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला
आपला छंद म्हणून जोपासायचे असतात आणि त्याच्यातून आपलं मन आणि शरीर ताजंतवानं होत असतं. तर काही जणांना अध्यात्माची आवड असते, तर त्या दृष्टीनं नामस्मरण असेल, काही विशिष्ट ग्रंथांचं वाचन असेल तर ते करत राहायचं आहे. त्याचबरोबर म्युझिक थेरपी जी आहे, म्हणजे संगीत ऐकणं हा जो प्रकार आहे, तर त्याच्याने सुद्धा आपलं मन जे आहे ते ताजंतवानं होतं आणि एकंदरीतच आपण फ्रेश राहण्यासाठी त्याचा फायदा होतो. तर या गोष्टींचा तुम्ही नक्की वापर करून घ्या. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये असं होतं की माणूस पैशाच्या मागं धावत चालला आहे किंवा त्याचबरोबर आरोग्याकडं दुर्लक्ष होतं आहे. तर साधारण 40-50पर्यंत प्रत्येकाने किंवा प्रत्येक घरातल्या स्त्रीनी किंवा पुरुषांनी इतरांसाठी बरंच केलेलं असतं. तर त्यानंतर ही वेळ जी असते किंवा हा जो शरीराचा आपला एक टप्पा आहे, तर त्या वेळेला आपल्या स्वतःच्या शरीराकडे बघण्याची गरज आहे. हे फक्त प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि आत्ता जी आपण चर्चा केली आहे, यातले नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला निश्चितच निरोगी आणि दीर्घायुष्य लाभेल. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.